माधुरी हत्ती संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे। नांदणी मठ, वनतारा आणि सरकार मिळून सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करणार आहे। याचिका दाखल करण्यापूर्वी वकिलांची खरं तर 2 दिवस बैठक सुरू होती। बैठकीमध्ये माधुरी हत्तीनीला परत नांदणीमध्ये आणण्यासाठी कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या असतील याबाबत मसुदा केलेला होता। सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील याचिकेच्या माध्यमातून काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं बघायला मिळत आहे। पुन्हा एकदा मी शिवाजी यांच्याकडे जाते। शिवाजी, आपण महत्त्वाची ही अपडेट बघतो। आज ही पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या याचिकेच्या माध्यमातून समोर येऊ शकतात? एकतर ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल की ही पुनर्विचार याचिका दाखल करून घेतली जाते का। दुसरा मुद्दा असेल की यामध्ये पेटा या संस्थेचं म्हणणं काय आहे, कारण ज्या पद्धतीने माधुरी हत्तीनीला इजा झाल्या आहेत असा दावा करत नांदणी मठातून तिला वनताराकडे पाठवण्यात यावं अशा प्रकारचा अहवाल जो होता तो पेटाने दिला होता अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती। त्यानुसार तिला वनतारा या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं। आता तिला पुन्हा कोल्हापूरमध्ये जनतेच्या जनभावनेचा आदर करून परत पाठवायचं म्हटलं तर तिच्या आजाराच्या संदर्भामधले काही प्रश्न उपस्थित होतात। त्या संदर्भामध्ये पेटा ही संस्था सर्वोच्च न्यायालयामध्ये काय म्हणणं मांडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरा मुद्दा हे आहे की जर तिला कोल्हापूर या ठिकाणी पाठवायचं असेल तर तिला तात्काळ पाठवता येणार नाही, ही बाब महत्त्वाची आणि समजून घेणं गरजेचे आहे। कारण तिला त्या ठिकाणी पाठवल्यानंतर तिला तिच्यावरती उपचार होण्यासाठी एक शेल्टर भवन निर्माण करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तिला ज्या पद्धतीच्या सुविधा वनतारामध्ये आहेत, तिला जो आजार झालेला आहे किंवा कथितरित्या तिचं फ्रॅक्चर झालेला आहे असे दावे प्रतिदावे केले जातात, तर त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती उपचार करण्यासाठी जी सुविधा देखील त्या ठिकाणी अपेक्षित आहे। त्यामुळं तात्काळ आज सुनावणी होते का किंवा ही सुनावणीच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालय स्वीकारतं का आणि स्वीकारल्यानंतर त्याची आज सुनावणी करतं की पुढची तारीख देतं। त्यानंतर वनतारा त्याचबरोबर राज्य सरकार हे दोन्ही पार्टी आहेत आणि हे दोन्ही मिळून या संदर्भात काय म्हणणं मांडतं, पेटा याचा विरोध करतंय का आणि जर विरोध केला तर वनतारा या संदर्भामध्ये काय भूमिका घेईल। ज्या पद्धतीने आपण अलीकडच्या काळात पाहिलं होतं की कोल्हापूरमध्ये देखील नांदणी हत्तीनीला उपचार केले जाऊ शकतात अशी भूमिका मांडली गेलेली आहे, मात्र ही सर्वोच्च न्यायालय मान्य करतंय का, हे सगळे मुद्दे आज सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावरती असतील। आज याचिका दाखल होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुनर्विचार याचिका आहे आणि ती जर स्वीकारली गेली तर मग त्याच्यानंतर पुढची सुनावणी अपेक्षित आहे आणि सुनावणी झाल्यानंतर माधुरी हत्तीनीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।